रात्री झाडाखाली झोपणे खरंच अपायकारक असते का? किंवा त्याचे आपल्या शरीरावरती काही वाईट परिणाम होतात का? असे अनेक समज आणि गैरसमज सध्या आहेत. तर हे समज आणि गैरसमज आपण दूर करूयात. बऱ्याच वेळेस रात्री झाडे कार्बन डायऑक्साईड हवेत विसर्जित करत असल्यामुळे रात्री झाडाखाली झोपल्यास आपण गुदमरून जाऊ शकतो असे म्हटले जाते, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. नक्कीच झाडे सकाळी प्रकाश संश्लेषण ऊर्जा तयार करतात आणि रात्री सूर्य नसल्यामुळे तीच प्रक्रिया थोडी वेगळी होऊन रात्री झाडाकडून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन केले जाते. पण ते उत्सर्जन झाडाखाली झोपणाऱ्या व्यक्तीला अपायकारक अजिबात नसते. कारण झाडातर्फे केलेले कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जनाचे प्रमाण अतिशय कमी असते. त्याचे प्रमाण झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीस श्वसनास त्रास होईल इतके अजिबात नसते. तर साधारण प्रति मिनिट उत्सर्जनाचा विचार केल्यास आपल्या शेजारी झोपलेली व्यक्ती एक मध्यम झाडापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करते. झाड आणि व्यक्ती एका बंद खोलीत नसून निसर्गात उघड्यावर असल्याने उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड लगेच हवेत विरून जातो. याचा अर्थ असा नाही की बंद खोलीत असल्यास ते अपायकारक राहील. कारण आपण बेडरूममध्ये जर एखादं डेकोरेशनसाठी छोटे झाड लावले असल्यास त्याचा काही त्रास होत नाही. तर मग रात्री झाडाखाली का झोपू नये? त्याची काय कारणं असू शकतात? जसे की रात्री झाडाची फांदी अंगावर पडून जखमी होणे, त्यानंतर झाडावर वीज पडण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त असते. रात्री एखाद्या हिंसक प्राण्याचे स्थान सुद्धा ते झाड असू शकते. झाडावर राहणारे पक्षी व इतर प्राणी आपणास त्रास देऊ शकतात किंवा आपला त्यांना त्रास होऊ शकतो. ही कारणं असू शकतात. पण कार्बन डायऑक्साईडमुळे आपण झाडाखाली न झोपणं हे कारण चुकीचे आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. आणखी जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. धन्यवाद.